चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाच्या डरकाळ्यांनी गावकऱ्यांमध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण केलं। अवघ्या 5 दिवसांमध्ये 6 महिलांचा बळी वाघाच्या हल्ल्यामध्ये गेला। तर या सर्व महिला गावाजवळील जंगलामध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या। तेंदूपत्ता तोडण्याचा हंगामी रोजगार तो आता ग्रामस्थांसाठी मृत्यूचं कारण ठरतोय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मानव आणि वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। जानेवारी 2025 पासून आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात एकूण 17 जणांचा मृत्यू झालेला आहे। सकाळी 6 वाजता निघले घरून। ते आम्हाला म्हणजे माहितीच नाही मिळाली, कारण मी दुसऱ्या कामामध्ये असतो आणि त्या मी नको जा म्हणलो त्यांना, तरी पण त्या गेल्या। आपला 5-50 रुपये आपली गरीब परिस्थिती आहे, त्याच्यामुळे जे 50 रुपये होतं काय होत म्हणून ते गेले। आता ते आम्हाला काही माहिती झाली नाही। यांचे जसे 8-10 लोक हे गेले होते, तर त्याच्यापैकी 9 वाजता 9-9:30 वाजता ते बाकीचे लोक घरी आले आणि ह्या 3 बाया काही आल्याच नाही घरात। तर ते आता मी कामावर असल्यामुळे माझ्याही काही लक्षात आलं मला। ते मग कामावरून येताना ते 11 वाजता दोघे जण मिळाले, जे त्यांच्यासोबत गेले होते। ते ह्या आमच्यामध्ये होत्या पण काही घराला आले नाही। आम्ही त्यांना खूप शोधलं। ते 11 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत आम्ही शोधलं। आणि मग त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणजे वेगळा महसूस व्हायला लागला का आता काहीतरी विचित्र झालं आहे। त्याच्यामुळे मग आम्ही गावामध्ये फोन केला, फॉरेस्टवाल्यांनाही फोन केले आणि मग गावातले बरेच लोक आले। मग इकडे तिकडे आम्ही शोधाशोध घेतली आणि 4-5 वाजे मग मिळाले। तर ते म्हणजे न बघण्यालायक अशा अवस्थेत होती। भीती वाटते, पण का करता सर, आम्हाला काम नसल्यामुळे आम्हाला यावं लागतं। वाघाची भीती म्हणल्यामुळे आम्ही पोट कसं भरणार? आमच्या गावले रोजगार नाही, कामं नाही, काही नाही। आम्हाला हे काम करावंच लागेल ना। वाघाला भेटलं तर आम्ही उपाशी मरतो, वाघाला भेट नाही म्हणून आम्ही आता जवळ जवळ जाऊन सनीने आम्ही तेंबूपत्त्याचे सीजन मारतो। भीती वाटते नाही तर का, पण पोरा बारा कसे पोसाचा? गावा का काम नाहीये, मग उपाय काय करायचा? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।